मंडळी नमस्कार। आज आम्ही सारोकवाडी तालुका केज जिल्हा बीड ह्या एरियामध्ये सरांचा प्लॉट हा पाहायला आलोय आम्ही आणि भर उन्हाळ्यातील हा प्लॉट आहे। पूर्ण उन्हाळ्यामध्ये ह्या वर्षी 2024 मध्ये बिलकुलही पाऊस नव्हता, अशा कंडिशनमध्ये हा प्लॉट आहे। तर थोडंसं एवढ्याही कंडिशनमध्ये त्यांचा प्लॉट कसा काय आपल्याला एवढा हिरवागार पाहायला मिळते जाणून घ्या त्यांच्याकडून। नमस्कार, तुमचं नाव सांगा। संदीप अशोक सारोकवाडी तालुका केज जिल्हा बीड। अच्छा, तुम्ही केरन तंत्रज्ञान जे तुमच्या ऊस लागण्याला वापरले तर ते कधीपासून वापरलं? एक ऊस उगवण झाल्यापासून एक महिन्यापासून एक महिन्यानंतर वापरलं। महिन्यानंतर। बरं, आता ही तुमची ऊसाची जी व्हरायटी ती कोणती व्हरायटी आहे? 8005 आहे। तर आता ह्याची जी उंची आहे तो आता किती महिन्याचा प्लॉट आहे? हा जवळपास 3.5 महिन्याचा आहे। बरं, आता पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये हा तुमचा प्लॉट होता आहे की नाही, आणि 2024 मध्ये पाऊस बिलकुल कुठे नाही आणि टेम्परेचर भरपूर वाढलं होतं। तर अशा कंडिशन मध्ये आता जो तुमचा प्लॉट दिसतोय तो आपला हिरवागार दिसतोय, ठीक आहे। तर एकूण किती क्षेत्रासाठी तुम्ही वापरले? 2.5 एकरसाठी। बरोबर, आता त्याची फुटवे जाडी ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? निश्चितच मला याचा फायदा झालाय, कारण याच्या जो जाडी आहे आणि फुटवे एका जागेवर तुम्ही पाहू शकता। 1 2 3 4 5 6 7 जवळपास 10च्या समोरच फुटवे आहेत। आणि पानाची रुंदी जरा दाखवा मला थोडीशी। अच्छा, जवळपास 3 बोट आता सध्या बसताय। ठीक आहे, मला जर उंची दाखवा थोडस तो वरून। म्हणजे आता हा तुमचा 3.5 महिन्याचा प्लॉट एवढा उंचीला पण आहे, ठीक आहे, भरपूर अशी उंची आहे। बरं, एवढे उन्हाळ्यामध्ये पण त्याची काळोखी वगैरे अशी खट्ट आहे, ठीक आहे। थोडस तुम्ही बोलले की पाणी कमी पडल्यामुळे प्लॉट थोडासा सुकला होता। तरी 1 महिना याला आमच्या ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे 1 महिना याला कसलंही पाणी मिळालेलं नव्हतं। बरं, ह्याला रासायनिक खताचा वापर कसा केला तुम्ही? आणखी नाही रासायनिक खत कुठलं वापरलेलं। रासायनिक खत काही नाही वापरलेलं नाही, आता वापरायचं आहे। नाही, म्हणजे काय आहे की मी जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल करेल शेतकऱ्यांना ही गोष्ट न पटण्यासारखी आहे, म्हणून तुम्हाला पुन्हा रासायनिक खत कुठल्याही प्रकारचं टाकले वापरलेलं कुठलाही दिलेलं नाही का? कुठलाही नाही दिलेलं। आणि इतका हिरवागार प्लॉट दिसतोय तुमचा। अरे वा वा। तरी सर आणखी पाणी एकदा सोडलेलं नाही, आणखी आता पाऊस सोडलेलं नाहीये, फक्त पावसाच्या जोरावर। बरं, एकूण मग हे केरनचं जे तंत्रज्ञान वापरते त्यावर समाधानी आहात का? समाधानी आहे, ठीक आहे। बरं, आपले जे ऊस शेती करणारे शेतकरी बांधतो त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? निश्चितही आपण थोडा एक वेळेस याचा वापर करून घ्यावा, ठीक आहे, ओके। कारण रिझल्ट मिळतो चांगला, कारण मी अनुभव घेतलाय, इतरांना पण घ्यावा अनुभव, इतरांनाही अनुभव घ्यावा। अच्छा, तुम्ही तुमच्या ऊस पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल तुमची केरन कंपनीकडून इथं अप्रतिम धन्यवाद।